अंगणवाड्यांमध्ये मुलांना दिला जाणारा पूरक पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडिओ एका अंगणवाडी सेविकेने बनवला, ज्यामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या पोषण आहाराचा विषय ऐरणीवर आला। मुलांच्या पोषणाच्या नावाखाली कोणाच्या तुंबड्या भरल्या जात आहेत, कोण आहेत पोषणाचे भक्षक, 10,000 कोटींची बिलं कुणाच्या घशात घातली गेली आहेत, पाहूया झी24 तास या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून। ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजन कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजन कमी होतात, त्यामुळे कुपोषण वाढत। आंबेगावच्या अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधींनी अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराचं वास्तव पुढे आणलंच। पण डाळ तांदूळ सुका खाऊ तर सोडाच, अंगणवाड्यांमध्ये मिळणारं साधं शुल्लक किमतीचं मीठही निकृष्ट दर्जाचं आहे। हे आम्ही नाही तर हा अहवालच सांगतोय। हा अहवाल आहे ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा। अंगणवाड्यांमध्ये वापरलं जाणारं खाडे मीठ चौगुले मिठामध्ये आयोडीनच नसल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदवला गेला। अंगणवाड्यांमध्ये स्थानिक बाजारातील मिठाचा पुरवठा होत असल्याचं या अहवालानं समोर आलंय, पण या मिठात आयोडीनची मात्रा 0% आहे। साधं मीठ सुद्धा ठेकेदारांनी सोडलेलं नाही। तिथे प्रथिनयुक्त कॅल्शियम पोषण तत्व असलेलं अन्नधान्य मिळत असेल, या दाव्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? ज्या मिठामुळे सत्याग्रह झाला, भारत स्वातंत्र्यामध्ये मिठामध्ये सत्याग्रह केला, आणि त्याच मिठाची जर आता हे जर मीठ खायचं असेल, म्हणजे जे म्हण आहे ना की ज्याचं खावं मीठ, तर मला पुढची गोष्ट बोलायची गरज नको, कारण आता हे सरकारच देत आहे। म्हणजे हे अजून मृत्यूच करतात आमच्या मुलांना। आज जर विटामिन नाही मिळू शकत त्यांच्याकडे, जर अन्नधान्य जर या निकृष्ट दर्जाचं असेल, तर माझ्या मते या ठेकेदारांना नाही तर या आरोग्य खात्यातले जे बडे अधिकारी आहेत, जे मोठमोठे टेंडर काढतात, आणि हे जे आरोग्य मंत्री आहेत, हे काय करतात तिकडे? या धक्कादायक अहवालानंतर आम्ही हा निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा करणारा 72 ठेकेदाराचा शोध सुरू केला, आणि आमच्या समोर आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली। कारण ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं, त्या कामाचं टेंडरच काढण्यात आलं नव्हतं। इतकंच नाही तर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचं खरेदी धोरण 2016चे नियम डावलून या लाडक्या ठेकेदाराला तब्बल 10,000 कोटी रुपयांचं काम देण्यात आलंय। ज्या संस्थेवर ही मेहरबानी करण्यात आली आहे, त्या संस्थेचं नाव आहे कन्झ्युमर्स फेडरेशन। मागील तब्बल 7 वर्षांपासून बिनदिक्कतपणे या संस्थेचं पोषण भक्षणाचे कारनामे सुरू आहेत। बरं, हा सर्व प्रकार इथंच थांबत नाही, कारण एप्रिल 2019 लाही निमशासकीय संस्था असल्याचं सांगून महिला बाल विकास विभागानं तात्पुरत्या व्यवस्थेच्या नावाखाली या संस्थेला हे काम दिल्याचं उघड झालंय। मात्र तब्बल 4 वर्षांनी म्हणजे 2022ला या संस्थेनं आपण निमशासकीय संस्थाच नसल्याचा दावा केला। माझ्या हातात जे आपण हे शुद्धीपत्रक बघता आहात, ते साधारणतः 7 जुलै 2022चं शुद्धीपत्रक आहे। राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं काढलेलं हे शुद्धीपत्रक आहे। याच्यामध्ये महिला व बाल विकास विभाग असं म्हणतं आहे की कन्झ्युमर फेडरेशन ही निमशासकीय संस्था जरी असली तरी यापुढे त्यांना निमशासकीय संस्था संबोधण्यात येणार नाही, त्यांना यापुढे महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघ असं संबोधण्यात यावं, अशा पद्धतीचं शुद्धीपत्रक राज्य सरकारनं काढलंय। आणि याचा रेफरन्स जो देण्यात आलेला आहे, तो कन्झ्युमर फेडरेशननं एक पत्र लिहिल्यानंतर अशा पद्धतीचं हे शुद्धीपत्रक काढलंय। पण प्रश्न हा निमित्तानं उपस्थित होतो की जर खाजगी संस्था असेल आणि कन्झ्युमर फेडरेशन ही निमशासकीय संस्था नसेल, तर अशा पद्धतीनं निमशासकीय संस्था असल्याचं दाखवून राज्य सरकारचं 2016चं खरेदी धोरण डावलून 10,000 कोटीचं विदाउट टेंडर काम मिळवणाऱ्या या संस्थेला आणि त्याचबरोबर या संस्थेला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का, हा खरा प्रश्न। एवढंच नाही तर वारंवार मुदतवाढीच्या खिरापतीचा लाभ उठवत या संस्थेनं कागदांची तर हेराफेरी केलीच, पण लहान चिमुकल्यांच्या तोंडातल्या घासातही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। अशा या संस्थेला महिला बाल विकास विभागानं अक्षरशः निधीची खिरापत वाटल्याचं समोर आलं। 2019-20 मध्ये 944.16 कोटींची रक्कम, 2020-21 मध्ये 1,598.6 कोटींची रक्कम, 2021-22 मध्ये 1,984.37 कोटींचा निधी, 2022-23 मध्ये 1,715.98 कोटींचा निधी, 2023-24 मध्ये 1,128.48 कोटींचा निधी, 2024-25 मध्ये 1,500 कोटींचा निधी, 2025-26 मध्ये आतापर्यंत 900 कोटींचा निधी या कंपनीला देण्यात आलाय। 2019 ते 2026 या 7 वर्षात कन्झ्युमर्स फेडरेशन या संस्थेला तब्बल 10,000 कोटींचा निधी दिला।
पण या निधीच्या तुलनेत लहान बालकांना खरंच पूरक पोषण आहार मिळाला का, हा प्रश्नच आहे. मुलं ही देशाचं भविष्य असल्यामुळं त्यांचं चांगल्या पद्धतीचं पोषण झालं पाहिजे. त्यासाठी त्यांना दिवसाला किमान 500 कॅलरीज 12 ते 15 प्रथिनं मिळाले पाहिजेत. यासाठी डॉक्टर त्याचबरोबर आहार तज्ज्ञांच्या मदतीनं राज्य सरकारनं एक पाककृती तयार केली आहे. परंतु ही पाककृती सरकारी कागदावरच राहिली असल्याचं दिसतंय. कारण का राज्याचे मुख्य सचिव त्यांच्या बैठकीमध्ये असं म्हणतात की लहान मुलांना जो आहार पुरवठा केला जातो आहे तो जनावरांना सुद्धा खाण्याच्या लायकीचं नाही. तुम्ही तर हा लहान मुलांना पुरवठा करताय. त्यावरूनच सरकारच्या या पाककृती आणि सरकारनं केलेलं हे नियोजन हा नुसता फार्स तर नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मंगेश पेडामकर सह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई.